नमस्कार. भारताला नक्की चालवतं कोण? पंतप्रधान की राष्ट्रपती? हा प्रश्न खूप जणांना पडतो. चला, आज आपण ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि समजून घेऊया की भारताच्या राष्ट्रपतींचे अधिकार नेमके काय आहेत. तर प्रश्न अगदी सरळ आहे. भारतात खरी सत्ता कोणाकडे असते? राष्ट्रपतींकडे की पंतप्रधानांकडे? आता बघा, हा प्रश्न जितका सोपा वाटतो ना, तितकं त्याचं उत्तर सोपं नाहीये. उलट ते खूपच इंटरेस्टिंग आहे. आणि इथेच खरी गंमत आहे. आपल्या संविधानानुसार म्हणजे कागदावर भारताचे सगळे एक्झिक्युटिव्ह अधिकार राष्ट्रपतींकडे आहेत. पण रियालिटीमध्ये खरी सत्ता असते पंतप्रधान आणि त्यांच्या कॅबिनेटच्या हातात. म्हणजे एकीकडे नाव राष्ट्रपतींचं, पण निर्णय मात्र पंतप्रधान घेतात. ओके, तर मग हा विरोधाभास, ही जी दुहेरी सत्ता प्रणाली आहे, ती नक्की काम कशी करते हे समजून घेण्यासाठी आपण बघूया की ही आयडिया आली कुठून आणि एका सोप्या उदाहरणातून हे समजून घेऊ. तर आपल्या संविधान निर्मात्यांनी हे मॉडेल घेतले थेट ब्रिटिश सिस्टीममधनं. म्हणजे तिथे जशी घटनात्मक राजेशाही आहे, जिथे राजा किंवा राणी हे फक्त नावापुरते देशाचे प्रमुख असतात, खरी सत्ता तर लोकांनी निवडून दिलेल्या सरकारकडेच असते. अगदी तसंच मॉडेल आपण इथे घेतलं. हे अजून सोपं करून सांगायचं झालं तर एका मोठ्या कंपनीचा विचार करा. राष्ट्रपती म्हणजे त्या कंपनीच्या बोर्डाचे चेअरमन, एक मोठं सन्माननीय पद. पण पंतप्रधान म्हणजे त्या कंपनीचे सीईओ, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, जे रोजचे सगळे निर्णय घेतात आणि कंपनी खरं तर तेच चालवतात. आता कळला ना फरक? आता ही जी सगळी रचना आहे ना, ती आपल्या संविधानाच्या दोन महत्त्वाच्या कलमांवर म्हणजेच आर्टिकल्सवर आधारलेली आहे. आर्टिकल 52 आणि आर्टिकल 53. हे दोन्ही राष्ट्रपती पदाचा पाया आहेत असं म्हणायला हरकत नाही. पहिलं, आर्टिकल 52, अगदी छोटंसं, फक्त एका वाक्याचं. ते म्हणतं, भारताचे एक राष्ट्रपती असतील. पण हे साधं वाक्य नाहीये. हेच वाक्य भारताला एक रिपब्लिक म्हणजे प्रजासत्ताक बनवतं. याचा अर्थ काय? तर आपला राष्ट्रप्रमुख हा कुठल्या राजाचा मुलगा किंवा मुलगी नाही, तर लोकांनी निवडलेला एक प्रतिनिधी असेल. आणि मग येतं आर्टिकल 53. हे आर्टिकल सांगतं की देशाचे सगळे कार्यकारी अधिकार, एवढंच नाही तर तिन्ही सशस्त्र दलांचं सर्वोच्च कमांडर पद सुद्धा अधिकृतपणे राष्ट्रपतींकडे असेल. म्हणजे बघा, कागदावर तर सगळी पावर त्यांच्याच हातात आहे. पण मग हा कागदावरची पावर आणि खरी पावर यातला गोंधळ दूर कसा झाला? तर तो केला सर्वोच्च न्यायालयाने. 1974 मध्ये शमशेर सिंग विरुद्ध पंजाब राज्य या केसमध्ये कोर्टाने अगदी स्पष्ट सांगितलं की राष्ट्रपती हे फक्त घटनात्मक प्रमुख आहेत, खरी सत्ता मंत्रिमंडळाकडेच आहे. आणि या एका निर्णयाने नाममात्र आणि वास्तविक सत्तेतला फरक कायमचा स्पष्ट झाला. नंतर तर या नात्याला घटनादुरुस्ती करून आणखी पक्क करण्यात आलं. आधी 1976 मध्ये 42व्या घटनादुरुस्तीने असं ठरवलं की मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक असेल, म्हणजे तो मानावाच लागेल. पण मग 1978 मध्ये 44व्या घटनादुरुस्तीने राष्ट्रपतींना एक छोटासा अधिकार दिला. तो म्हणजे ते एखादा सल्ला एकदा परत विचार करण्यासाठी मंत्रिमंडळाकडे पाठवू शकतात, फक्त एकदाच. तर मग हे सगळं लक्षात घेतल्यावर प्रश्न पडतो की राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने नक्की कोणती महत्त्वाची कामं करतात. चला, त्यांचे काही प्रमुख अधिकार बघूया. राष्ट्रपतींची भूमिका खूपच महत्त्वाची आहे. ते पंतप्रधानांची नियुक्ती करतात. संसद कधी बोलवायची, कधी स्थगित करायची किंवा विसर्जित करायची हे ठरवतात. राज्यसभेवर 12 खास सदस्यांना तेच नेमतात. राज्यांचे राज्यपाल आणि सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची नियुक्ती सुद्धा तेच करतात. इतकंच नाही तर कुणाला माफी द्यायची, अगदी फाशीची शिक्षा सुद्धा माफ करायचा अधिकार त्यांच्याकडे आहे. आणि हो, देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याचा अधिकारही त्यांचाच. पण हे सगळं मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच. आता फक्त अधिकारच नाही तर राष्ट्रपती जिथे राहतात ते राष्ट्रपती भवन हे सुद्धा आपल्या प्रजासत्ताकाचं एक खूप मोठं प्रतीक आहे. माहितीये का, 1947च्या आधी या इमारतीला व्हॉइसरॉय हाऊस म्हणायचे. ते होतं ब्रिटिश राजवटीचं, त्यांच्या सत्तेचं प्रतीक. पण स्वातंत्र्यानंतर ते झालं राष्ट्रपती भवन, एका स्वतंत्र सार्वभौम भारताचं प्रतीक. म्हणजे हा फक्त नावाचा बदल नव्हता, तर तो एका संपूर्ण देशाच्या आत्मसन्मानाचा प्रवास होता. आणि या महत्त्वाच्या पदावर अनेक महान व्यक्तींनी काम केलं आहे. आपले पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रतिभा पाटील या आपल्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या.
आणि द्रौपदी मुर्मू यांनी तर पहिल्या आदिवासी राष्ट्रपती होऊन एक नवा इतिहास रचला. तर हे सगळं एका सोप्या उदाहरणात सांगायचं झालं तर असं म्हणता येईल, राष्ट्रपती म्हणजे आपल्या भारताचं घर आणि पंतप्रधान म्हणजे ते घर चालवणारी व्यक्ती. राष्ट्रपती हे घराचे प्रमुख आहेत, पण घर कसं चालवायचं हे पंतप्रधान ठरवतात. दोघांच्याही भूमिका खूप महत्त्वाच्या आहेत, पण वेगवेगळ्या. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो, जरी राष्ट्रपतींकडे थेट निर्णय घेण्याची सत्ता नसली तरी त्यांचं केवळ घटनात्मक प्रमुख म्हणून असणं हे आपल्या देशाच्या, आपल्या प्रजासत्ताकाच्या ओळखीसाठी किती महत्त्वाचं आहे, त्यांचं अस्तित्व आपल्या लोकशाहीला कसं मजबूत करतं यावर नक्की विचार करण्यासारखं.